नमस्कार मित्रांनो, आज 2 जानेवारी 2026 शुक्रवार. आता वाजले संध्याकाळचे 5. आपण आलो आहे महालक्ष्मी दर्शनाला दारव्याजवळ वळसा या गावी. वळशाला महालक्ष्मी मंदिर आहे, तिथे आपण आलो आहे. तरी आपण आता दर्शनाला जाऊया. बघा मंदिर किती छान आहे, टुमदार मंदिर आहे. आणि पहिले काही एवढं नव्हतं मित्रांनो इथे, आता सुधारणा होऊन राहिली. हे बघा असे छान दुकानं लागलेली आहे. बघा मित्र, या मंदिरामागे एक कहाणी आहे. पहिले इथं या वळशा गावाच्याच आजी होत्या म्हणते, एका विशिष्ट समाजाच्या, मला माहीत नाही ते. त्या आजीने खूप महालक्ष्मीची भक्ती केली होती तरुणपणामध्येच. आणि जोपर्यंत त्यांना इथे हे टेकडी दिसून राहिली तुम्हाला समोर, बघा हे टेकडी, हे तुम्हाला तिथे झेंडा दिसून राहिला. तिथे मंदिर होतं मित्र महालक्ष्मीचं. आणि इतक्या दूर रोज पैदल जायच्या ती आजी. महालक्ष्मी नित्यनेमाने रोज पैदल जायच्या दर्शनाला, पूजा अर्चा करायच्या, आरती करायच्या आणि दर्शन करायच्या. तर त्यांची भक्ती पाहून महालक्ष्मी प्रसन्न झाली. त्या आजी थकत गेली दिवसेंदिवस. त्या आजीला काही चालणं होत नव्हतं. तर त्यांना महालक्ष्मी माता प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यावर त्या महालक्ष्मीला प्रसन्न व्हायच्या आधी त्या महालक्ष्मीला म्हणे, माझ्या पायाच्यानं काही होत नाही म्हणे, आता तुझ्या दर्शनाला येणं. म्हातारं वय झालं होतं. महालक्ष्मी माता प्रसन्न झाली. त्यांना प्रसन्न झाल्यावर म्हणे, तू समोर पैदल चालत जा म्हणे, मी तुझ्या पाठीमागं येतो म्हणे, मागं पाहू नको म्हणे. तर जिथं तू मागं पाहशील मी तिथं थांबून जाईल म्हणे. त्या आजीनं महालक्ष्मीला या टेकडीवरून आता आहे इथपर्यंत आली. आणि काही वेळानं खरंच येते की नाही येत बा म्हणून मागं पाहिलं तर महालक्ष्मी इथंच थांबल्या. अशी आख्यायिका आहे, कहाणी आहे. आता तुम्हाला मी महालक्ष्मीच्या दर्शनाला नेतो. मंदिर फार दूर होतं इथून. आता महालक्ष्मी इथं आलेली आहे, बघा. इथे असे दुकान आहे. गुरुवारी खूप गर्दी राहते म्हणते मित्रांनो इथे गुरुवारी. हे बा अशी दुकान आहे इथे. तुम्हाला पहिले दर्शन करवतो मी. इथे काही बंदी नाही फोटोची, शूटिंगची. मी संस्थानला विचारलं पहिले, त्यांची परमिशन घेतली. त्याच्यानंतर त्यांनी हो म्हटलं मला. हे सर्वप्रथम मी पहिले आपल्या राजाचा फोटो दाखवतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, जय. हे बघा, हे कदाचित जुने मुखोटे असतील, मला असं वाटते. जुने मुखोटे असतील हे. यांची कहाणी काही मला माहीत नाही. हे दोघीजणी आल्या माझ्यासोबत दर्शनाला, श्वेता पोनकर आणि सुनीता कोंडोलीकर.
ही पोरगी नेहमी मागं लागते मला, म्हणे वळशाला जाऊ वळशाला जाऊ. हे बघा, हे महालक्ष्मीचं दर्शन घ्या. किती छान मंदिर आहे बघा. अशी महालक्ष्मी आहे. हे मित्रांनो, वळशाची महालक्ष्मी आहे दारव्याजवळ. दर्शन करून घ्या. जय महालक्ष्मी माता. किती छान मंदिर आहे बघा. दर्शन घेऊन घ्या मित्र. चला आता बघा, गाभारा हॉल किती मोठा आहे बघा. हे मोठं मंदिर आहे. फार सुधारणा झाल्या. पहिले काहीच नव्हतं इथे, आता खूप सुंदर सुधारणा झाली. इकडे पाण्याची टाकी वगैरे आहे छान, पाणी प्यायला. हे बघा, आणि इकडे मोकळी जागा वगैरे आहे छान. आणि हे बघा, गोमूत्राची शिशी भरून आहे इथे. महालक्ष्मीचं असल्यामुळे अंगावर शिंपडून जावं लागतं. आपण बाहेर आलो आहे मंदिराच्या आता. हे असं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. आणि 3 कळस आहे मित्र. दुरून दाखवतो मी तुम्हाला. हे बा, मंदिराला 3 कळस आहे छान. हे बा, दिसते तुम्हाला? 3 कळस आहे. मंदिर बघा किती सुंदर आहे. आता बघा, छान डिझाईन वगैरे आहे, मस्त आहे. आणि इथे यात्रा राहते मित्र. महालक्ष्मी पिरियडमध्ये आपल्या महालक्ष्मी राहतं ना, त्यावेळेस.
आणि फार खेडेगाव आहे. त्या महालक्ष्मीमुळं थोडंसं या गावाचं हे झालेलं आहे, सुधारणा झालेली आहे. ती आपली गाडी तिकडे उभी आहे. चला यांच्याकडे जाऊ आपण, काय करून राहिले ह्या. यात्रा इथंच राहते. या मैदानामध्ये यात्रांना अशी दुकानं राहतात छान. आणि असं मोठं पटांगण आहे बघा. खूप मोठी यात्रा राहते. अशी दुकानं राहतात मस्त छोटे छोटे. हे असे छान दुकान राहतात. श्वेता हे वा मुलं कसे मजा करून राहिले बघा. अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा. छान लहान लहान मुलं छान उड्या मारून राहिले. अशी इथे यात्रा राहते छान. आणि गुरुवारी खूप गर्दी राहते मित्र हो इथे. आणि खरं दर्शन वगैरे इथचं हे पाहायचं असेल उत्सव तर महालक्ष्मीमध्ये. मंदिरही सुंदर झालं आता. सुविधा छान झाल्या इथे. मला मंदिरच खूप आवडलं. हे खूपच छान मंदिर झालं. परिसर इतका सुंदर आहे. खूपच छान परिसर आहे. बघा मित्रो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा इंस्टाग्राम ID पण आहे. इंस्टाग्रामवरही पाहू शकता तुम्ही आणि यूट्यूबवरही पाहू शकता, श्रीकांत कोंडोलीकर व्लॉग म्हणून. आता व्हिडिओ फार मोठा झाला तर आपण इथेच थांबूया. तोपर्यंत जगदंबा माता की जय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.